कृष्ण सर्व सुखाचे आधार
विठोबा रखुमाई तुम्हारे जेते माझा सद्गुरु सखा देते काय उने सुखा देते काय उने सुखा देते काय उने सुखा जेते माझा सद्गुरु सखा देते काय उने सुखा देते काय उने सुखा देते काय उने सुखा ब्रह्मादी काय चिताची सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती ब्रह्मादित्य इच्छिता तितया दयाची विश्रांती दया दयाची विश्रांती दया दयाची विश्रांती हे वीरा मने दान झालीला वीरा मने दान झालीला मेरा मरेगा देगा तेरा मरेगा देगा वीरा मने दान झालीला वीरा मने दान झालीला मेरा मरेगा देगा रखुमाई
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधनी बहुत सुकृताची गोडी बहुत म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओहा विठ्ठल भरवा ओहा माधव भरवा म्हणून सर्व सुखाचे आगर सर्व
दुःखाचे बाप रघुमादे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला कृष्णा गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला कृष्णा गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर गुडिया तोरणे सदा गाते गाणे सदा गाते गाणे करते सदा नाम वाचते गाती प्रेमानंदे नाचते गाती प्रेमानंदे नाचते गाती प्रेमानंदे नाचते होता कृष्णाचा आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करती सुखा मने करती दोष आनंद करती दोष आनंद करती घरोघर आनंद करती आनंद करती घरोघर आनंदाने तुका मने दोष आनंद करती होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर होता आनंद करती घरोघर हरी विठोबा
गोपाल कुमाई गोपाल मुंडे गुरुजी पुढे पाठीमागे शिवाजी महाराज रे ना ते दे रे रे ना ता दा कृष्ण गोकुल जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे गोकुळी कृष्ण गोकुळी चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला सुटला होता कृष्णा
करते घरो घर होता कृष्णा होता Oh
विठ्ठला विठ्ठला हो आला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर सदा नाम वाचे सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर तुका मने हरती दोष तुका मने हरती दोष आनंदे करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठ्ठल विठ्ठला सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु बाबा गहिनीनाथ महाराज अवधूत चिंतन श्रीदेव महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातो मिंद्रे समागत गंधम तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू व्रतमान मान पांडुरंगाकारू व्रतमान मान पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू व्रतमान मान पांडुरंगाकारू व्रतमान
त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संधाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या कर चरणी देवी तो माता देवी तो माता माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा आसो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव जगमान्य देवमान्य तमाम वारकऱ्यांचं हृदयस्थान देहू निवासी संत श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा दत्त जयंती यात्रा महोत्सव तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा कीर्तन सोहळा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून शेवटच्या दिवसाचं पुष्प परमादरणीय सद्गुरुनाथांच्या कृपेनं हे माझ्या वाटेला आलेलं आहे. ही दत्तगडाची सेवा आहे. गेली 7 दिवसापासून आपण कीर्तन महोत्सवात आनंद घेत आहात, भागवत कथा ज्ञान यज्ञामध्ये आनंद घेत आहात आणि महाप्रसादामध्ये सुद्धा आनंद घेत आहात. आता केवळ शेवटचं कीर्तन म्हणजे दत्त महाराजांचं असणारं गुरुगादीचं कीर्तन आहे, म्हणून आपण गादीला नतमस्तक व्हायचं आहे. 3 शिरे 6 हरी तिने हरे दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत काकी जोडी पुढे स्वान नित्य जाणविते स्नान. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आहे, जगाचा मालक त्रिगुणात्मक असणारा परमात्मा, जगाचा जाणता राजा, सगळे देव ज्यांच्या अधीन आहे असा असणारा ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आणि काकी जोडी पुढे स्वान, 4 सिद्ध्या त्यांच्या पायथ्याशी आहेत, मुक्तिचार्य त्यांच्या जवळ आहेत असा असणारा जग उद्धाराचा असणारा अवतार, केवळ दर्दी लोकांना दुःखातून मुक्त करणारा अवतार, दुःखी दारिद्र्य पीडित असणाऱ्या जीवाचा असणारा मोक्ष ज्यांना प्राप्त करून देणारा अवतार, भवसागरातून तरणारा हा गुरुदाता आहे आणि त्या दात्याच्या असणाऱ्या सद्गुरुनाथांची असणारी ही सेवा आहे.
अल्पसा परिहार. खरं तर खूप मला बोलावं असं वाटतंय, परंतु असणारा वेळे प्रसंगी आपण बोलणं शक्य नसल्यामुळे, आणि काय आपण भाग्यवान आहोत, हे सगळा आमचा निरोप दत्तगडाचं कुठपर्यंत पोहोचला असेल एखाद्याला वाटला असेल. काही लोकांना गावात राहून परिसरात राहून कळला जरी नसेल तर प्रत्येकाच्या हृदयाचं ताईत घडवणारे, प्रत्येक वारकऱ्यांच्या सर्व जीवापासून पोहोचवण्याचं काम मनमोहन कीर्तन सोहळा चॅनल यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही जगभर हा दत्त जयंती सोहळा उपस्थित केलेला आहे. हे जे तुम्हाला दिसणारं दृश्य आहे, आणखीन लोकांना वाटचाल झालेली नाही, पोहोचले नाहीत, झोपीत आहात, आणि जागे करण्यासाठी जी चांगली क्रिप असेल, चांगला विचार असेल, सत्संग असेल, धर्मकीर्तन असेल, तो निरोप समाजापोस्तोर प्रत्येक जीवापोस्तोर पोहोचण्यासाठी मला तर अभंगन तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, मनमोहन मनाचं मोहन असणारा करणारी ही यूट्यूब चॅनलची असणारी सेवा जगभर पोहोचण्याचं काम हे आपल्यासमोर करत आहे. त्या माध्यमातून आम्ही तुमचा असणारा निरोप घेत आहोत. गेली निरंतर अत्यंत पवित्र ही सेवा आपली चालू आहे. म्हणून अनेक दिवसापासून आपण कीर्तन ऐकत आहात, पण आजचं एक वेगळं कीर्तन आहे. कीर्तन आपण आयुष्यभर कीर्तन ऐकतोय, पण कीर्तन कळलंच नाही. व कीर्तन कळलं नसेल तर काला कसा कळणार आहे. लाखो रुपये सप्ते करून पार होतात, पण कीर्तन कळलं नाही. कारण कीर्तनाची आपण व्यवस्था पाहिली, प्रत्येक जीवाने कीर्तनाची व्यवस्था पाहिली असल्यामुळे हा जीव मुक्त झाला नाही, बद्ध राहिला. कीर्तनाची अवस्था प्राप्त होण्यासाठी आजचं हे कीर्तन आहे. हे दत्त महाराजांचं कीर्तन आहे, सद्गुरुनाथांचं कीर्तन आहे. सज्जनो हो, जगाचा मालक ज्यांनी गुरु करून घेतला असेल तो निश्चितपणे आपल्याला तारक ठरेल. भवसागरातून ज्याला करायचं असेल, ही नाव किनाऱ्याला न्यायची असेल, तर आपल्याला सद्गुरू शरण जावे लागेल. आणि सद्गुरूच हे आपली नाव होतात आणि तेच आपली वाट दाखवतात. मी म्हणणार नाही गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिना 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 कोण बतावे बाट. बड़ा विकट है, बड़ा विकट है. एक असणारा दुवा आपल्या पुढे ठेवतोय की आपल्याला भवसागरातून जायचा आहे. एक मोठा घाट आपल्या समोर आहे, एक मोठा असणारा डोंगर आपल्या पुढे आलेला आहे, एक मोठी नदी वाहणारी आलेली आहे, आणि ती नदी म्हणजे आपला असणारा जीवनाचा असणारा पहाट आहे. जन्म मृत्यूच्या तडाख्यातून मुक्त व्हायचं असेल, दुःख सागरातून निघायचं असेल, तर आपल्याला सद्गुरूच्या सोबत राहावं लागेल. गुरुच हा तारक असेल, मी बोलणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम म्हणतात, ज्ञानोपरायणे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ते ज्ञानोपराय म्हणतात. गुरु कोण आहेत, गुरु कसा असावा, गुरुकडे काय असलं पाहिजे, ते भवसागरातून काढतील का. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. असा तारक गुरु असेल, किती मोठा घाट येऊ द्या, किती मोठं वळण येऊ द्या, किती मोठी असणारी नदी तुमच्या समोर येऊ द्या, किती मोठा समुद्र जरी आला असेल, तर त्या समुद्रामधून पहिलं तीराला नेण्याचं काम सद्गुरुनाथ करतात. बड़ा विकट है, बड़ा विकट है. जीवनातला सर्वात मोठा घाट म्हणजे यमदंड आहे. आपण का आलो, यमाच्या तडाख्यातून ज्याला सुटायचं असेल
यमाची यातना ज्याला नको हवी असेल, यमाचा त्रास जीवाला होऊ नये असं वाटत असेल तर आपण गुरुला शरण जा. गुरुला आमचे मल्लनाथ महाराज सांगतात, दास वीरनाथ महाराजांच्या परंपरेतले, घेता गुरुचे दर्शन मन विसरे विषय ध्यान, गुरु नामाचा प्रताप ब्रह्म होय आप्याप. अरे गुरुचं नाव घेतलात तर माया सागरातून तराल, गुरुचं दर्शन घ्याल तर भवसागरातून तराल. आणि ह्या माया सागराचा पडदा तोडण्यासाठी आपण गुरुनामाचा महिमा श्रवण केला पाहिजे. गुरुनामाचा असणारा आपल्या मुखातून स्पर्श शब्द स्वरूप आणि मंत्र स्वरूपाने उज्ज्वल झालं पाहिजे. आणि जर सद्गुरू आपल्या मुखात आले तर माया सागरातून आपण तुटाल. पडदा मायेचा तुटला आत्मल्ला प्रवेशला. आणि येम घाटातून मुक्त करण्यासाठी मोठा घाट म्हणजे येमदंड आहे. बडा बिकट है येम घाट, बडा बिकट है येम घाट, गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कोण बतावे बाट. हा वेळे प्रसंगी खूप बोललो. सद्गुरुनाथांच्या स्मरणलहरीमध्ये बोलतोय. कधी बोलू नये असं वाटते कधी कधी. पण ज्यावेळेस मला नाथ जागी करतील, ज्यावेळेस दत्तप्रभू माझ्या जवळ राहतील, क्षणभर मला असणारे त्यांची असणारं समाधी प्राप्त होईल, त्यावेळेस असणारी ही अवस्था प्राप्त होते. कीर्तनाला विसरून मी गुरु सद्गुरू चरणी असणारा प्राप्त होण्यासाठी माझा ओहापोहा असणारा नाथ संस्थांचा असणारा हा गडा पुसतो निरोप माहूर गडाला जाण्याचं काम, कधी कधी क्षणाचाही विलंब न लागता असणारा गाणगापूरला जावं, कधी कधी सबंध असणारा ब्रह्मांडाचा असणारा भ्रमण करत असताना त्यांच्या समेत चालावं असा हा जीव. आणि त्या माध्यमातून मी बोलून गेलो. सज्जनो, अत्यंत पवित्र असणारी ही सेवा, सद्गुरू दत्तगडाची सेवा काल्याच्या रूपाने आलेली आहे. काल्याचं महत्व आणि कीर्तनाची व्यवस्था बोलतोय अत्यंत महत्वाची. पण थोडंसं मध्ये भजन करायचं आहे. विठाला विठाला Hello.
सांगणं गरजेचं आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. त्याच्यासाठी सांगून जातो, कृष्ण गोकुळात जन्मल्यामुळे दुष्टाच्या अंतःकरणात चळकाप सुटला. आपल्या गावात एखादा चांगला माणूस जन्माला आला, एखादा माणूस चांगलं काम करत असला की दुष्ट दुर्जन माणसाच्या संगतीतले लोक त्या ठिकाणी त्याची युनिट तयार करतात आणि ती चर्चा करतात, जागोजागी बसतात आणि त्याला असणारा त्रास व्हायला लागतोय. कोणीही धोंडा मारत असताना चांगल्याच पाडाला धोंडा मारतोय. साध्या आंब्याला धोंडा कोणी मारत नाहीत. तशाच पद्धतीनं जीवनात असणारं एक चांगले माणसं व्यक्तित्व. आम्ही असं बोलणार नाही, एखाद्या वारकऱ्यावर टळकऱ्यावर बोलणार नाही. या ठिकाणी मी ज्यांच्या हाताने ही माळ स्पर्श केली, आमचे परमादरणीय परमपूजनीय कृष्ण संस्थांचे असणार संस्थापक अध्यक्ष संत तुकोबाराय, दिंडीचे चालक मालक असणारे भोसले महाराज, तसं रमाकांत भोसले महाराज उपस्थित आहेत. सामान्य माणसाने हात लावला असं वाटलायचं नाही. परंपरेतला स्पर्श आहे. पहिली चाल झाली, लोक माझ्याकडे बघायला लागले, टाळकरी माझ्याकडे बघायला. वेळ कमी आहे, मी काय बोलू शकतोय, कमी बोलणार आहे. आपल्या गावचं वैभव निघून गेलं दादा. माणसं चांगली निघून जातात, पण असणार त्यांची कीर्ती रूपाने ते शिल्लक राहतात. परमार्थ शिकवण्यासाठी मोठ्याची पुण्याही पाठीशी असली पाहिजे, तर हा परमार्थ सिद्धीच जातोय. परमार्थ ही सामान्य गोष्ट नाही, इरगबाळ्याचं काम आहे. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, जेने व्हावा पोटी अनुताप. ही अवस्था असणारा प्राप्त करत असताना आम्ही परमार्थाच्या चाकरीत चालत असताना कुठलं वलय घेतलं असेल. वैकुंठवासी असणारे जयवंतरावजी पाटील बाबा म्हणून आम्ही गावाने ओळखलेलं होतं. त्या बाबांनी मला आजही मला त्यांची असणाऱ्या कीर्तनातली चाल, आता आपल्या रुपळीची चाल आठवते. बाबांनी भजन शिकवायचा अट्टास केला. तुकाराम महाराज आमच्या गावातून गेले, देवकते परिवारामध्ये भोसले महाराज. ते हाताला धरून लेकरं न्यायचे आणि टाळ शिकवायचे. आजही मला त्यांचे स्मरण होत आहे. का अट्ठास एवढा व्हायचा? ज्यावेळेसची परिस्थिती उभारण्याची नव्हती त्यावेळेस ते नेऊन उभा करत होते. आता लाखो ठिकाणी उभारण्याचा प्रसंग येतोय, पण आता नको वाटते. कशासाठी? मला एवढंच बोलायचं आहे, परमार्थातलं हे सुख आहे आणि ह्या परमार्थातलं वैभव आहे. ज्या परमार्थात आपण शिकतोय ना, शिकत असताना काय करतोय, काय घेतोय, त्यांनी दिलेला हा बोध, त्यावेळेस त्या रूपाच्या अभंगाची चाल आजही मला आठवते. म्हणणार नाही, पण थोडं क्षणभर म्हणून जातो. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजरी, सुख झाले हो साजरी. हे बाबा म्हणायचे, जयवंतराव बाबा आमचे. आठवण करा, माणसं कशी जातात, कशी येतात. आणि आपण कशाला आलो? काल्याला आलो ना आपण सगळे. माझ्या काल्याला तुम्ही उपस्थित राहिलात ना. बाबा इथं का देतात, काय करतात, हे निरूप घेण्यासाठी आलात. म्हणून दुःख कशामुळे होते? दुर्जनामुळे दुःख होते. दुर्जनाच्या संगतीत जाणं हे महापाप आहे.
म्हणून चांगल्याची संगत झाली पाहिजे, चांगले माणसं जन्माला आले पाहिजे. आजचा हा प्रसंग डोळ्यापुढे ठेवा. गेली 5 वर्षापासून रात्रंदिवस प्रवासात आम्ही चालत असताना, या दत्तगडाचा निरोप घेत असताना, आमच्या गावचे ग्रामस्थानचे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक म्हणून असणारा अण्णा म्हणून ज्याला ओळखलं जाते, अण्णा. लोक म्हणतात अरे वयाला असणारा दिसाय तर हा युवा तरुण दिसतोय, पण सगळे अण्णा का म्हणतात? अण्णा शब्दाचं दातृत्व कळलं नाही, स्तुती करतोय नाही, तुम्ही सगळे साक्षीभूत आहात. जो धर्म कार्यात काम करणार आहे तो अण्णाच आहे, दाता आहे तो. अहो खंडीवर माळा चालू गळ्यामध्ये घातल्यात, सोन्याच्या अंगठ्या हातामध्ये घातल्यात, कडे हातात घातल्यात, पण वारकरीला जेवण नाही. काय उपयोगाचं आहे परमार्थ? कोट्यावधी रुपये कमवणारे मिळतील तुम्हाला दादा, पण या काल्याच्या पंक्तीचा दाता मिळणं शक्य नाही. आणि जरी घ्यावं म्हणलं तर मिळणार नाही. सगळी प्रॉपर्टी एकीकडे आहे आणि आमच्या दत्तगडाच्या काल्याचं पुण्य एका पारड्यात असल्यामुळे गेली निरंतर असणारा 5 वर्षापासून अभयदान दिले आम्ही त्यांना. हे सगळे चमत्कार सांगणार होते. हाराबद्दल बोललो आता कीर्तन खूप कमी. अण्णांनी पण निरोप दिले आमचे सरपंच असणारे व्यंकट साहेबांनी. महाराज उशिरा थांबलात, याचं कारण काय? एक पामर आहे, एकटा जीव आहे, एकटा दत्तगडाचा असणारा सेवक आहे. गावकऱ्यांना विनंती आहे, माझी समस्त परिसरातल्या लोकांना विनंती आहे की बाबांचं आपल्याला कीर्तन ऐका वाटतं, एक शब्दाने तुमचा असणारा कायापाठ होऊन जाईल. किंवा जीवनाला मुक्त करायचं असेल, जीवनमुक्त व्हायचं असेल, रोगमुक्त व्हायचं असेल, जीवनाचा असणारा कायापालट करून घ्यायचा असेल तर आमच्या गुरुगादीचे कीर्तन ऐकले पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडून पण काही दिलं पाहिजे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उद्धार. बरोबर आहे ना गुरुजी? देण्यासाठी तुमच्याकडे वेळ द्यायला पाहिजे. कारण दत्तगडाच्या पालखीचा निरोप आपण 4 वर्षापासून गावात फिरत असताना आणखीन लोकांना चाहू लागलेली नाही. 8 वाजता समस्त गावकरी मंडळांनी ही पालखी काढावी. माझी पालखी नाही, ती मालकाची पालखी आहे, मी नौकर आहे. झाडू संतांचे मार्ग, अडराणी भरले जग, उचिष्टाचा तो भाग, उरला तो शेष शेव. शेष देण्यासाठी फक्त मी काम करतोय. शेष कशाला म्हणायचं आहे? राहिल्याला उष्टा प्रसाद, त्याला शेष म्हणायचं आहे. उष्ट तुका म्हणे शेष शेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते. या गुरुगादीचा प्रसाद देण्यासाठी आपण जर या गडाच्या असणारा 8 ते 8:30च्या दरम्यान पालखी उपस्थित करावी. का आलो? याच्यासाठी आपण याच्यासाठी आलो. या गडाचीच म्हणून नाही, आपल्या गावातलं जिथलंही धार्मिक किंवा क्षेत्रातलं कुठेही असेल, निवळ गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता, महाराष्ट्रापुरता महाराज नाही, राष्ट्रापुरता महाराज नाही. आणि जो म्हणत असेल तो महाराज होणं शक्य नाही. असे कोणी जगाच्या पाठीवर महाराज झाले असेल तर ते महाराजाची भूमिका करणं योग्य ठरणार नाही. ही भूमिका महाराजाची जर ज्यांना निभवायची असेल तर असणारे एका अभंगात असणारं सांगितले गेले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्ध आहे, करीला ते काय नोहे महाराज, नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. महाराज काय करणार नाहीत जर एखाद्याला वाटलं तर माझं ऐकायचं आहे बरं का. महाराज तुमच्यासाठी इथं आलेले आहेत म्हणून सगळ्यांनी पुढे सरकायचं आहे. मागे येणाऱ्या भक्तांना आपलं दर्शन होईल, त्यांना दृष्टिक्षेप होईल माझा, म्हणून आपल्याला पुढे सरकायचं आहे. मायमौलीला विनंती आहे आपण पुढे सरका. बाहेरून येणाऱ्याला जागा द्या. आजी देतो पोट भरी, पुरेल म्हणाल तो वरी देणार आहे. कमी वेळेमध्ये द्यायचा आहे म्हणून जाग्यात आपली जागा ॲडजस्टमेंट करण्यासाठी गडाच्या सर्व
गुरुभक्तांना सूचना आहे, आपण पुढे चालत राहा. वेळ खूप कमी दिलेली आहे, इतकी वेळ कमी दिलेली आहे, बॉल कमी आहेत, आता फक्त षटकार मारावे लागतील. म्हणून असणारं कमी वेळेतलं हे कीर्तन आहे. आपल्या गुरुगादीला लोक सगळे दर्शनाच्या उपस्थितीमध्ये राहिलेले आहेत. काय भाग्यवान आहोत आपण. आपल्या असणारा ज्या 9 नाथापैकी एक नाथ तिथं राहतात. 9 नाथापैकी एक नाथ एका ठिकाणी राहतात आपल्या गुरुगादीचे, ते म्हणजे नागनाथ. नागनाथ असणारं या गावाहून, वडवळ या क्षेत्राहून हे संबंध असणारं महिला भजनी मंडळ तो उपस्थित झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ज्यावेळेस स्थापना असणारी पालखी चालू होती, त्यावेळेस त्यांनी नागाच्या स्वरूपात पाऊल दाखवला. हे साक्षात्कार आहे. स्वतः मला दत्त महाराज दाखवत होते, इथं नागरूपाणी दैवत आपल्या इथं विराजमान झालेलं आहे. लोकांना कळणार नाही, कळण्यासाठी नाही. म्हणजे हे सगळे कुणासाठी येतात, बाबांच्या गाथीच्या दर्शनाची आस करतात. हे वारीमध्ये आमच्या माघवारीत येणारे लोक आहेत. चला दुसरी गोष्ट, कुठल्याही रोगाला जाणत्याजवळ का लागते, लिंबू दोरा लागते का नाही. लिंबू असेल, दोरा असेल, असं सगळे जाणते वापरतात. ते लिंबू कशामुळे टाकायचं ते कोणीकडे चालतं, ते लिंब असणार आहे, कुठेही टाकलं तर ते पळायला लागते. आणि भूतं पळवण्यासाठी लिंबाची गरज आहे. म्हणून लिंबू टिवून असणारे आपले गुरुभक्त तिथे उपस्थित आहेत. दिंडीमध्ये 50 लोक आपल्या वारीमध्ये चालतात. त्यांनाही गुरुगादीचे कोटी कोटी आशीर्वाद. खूप वेळ कमी आहे बोलण्यासाठी. सगळे लोक आपल्या अपेक्षा करतात. संबंध महाराष्ट्र नव्हे, कर्नाटक, आंध्रा, बऱ्याच प्रांतामध्ये मी फिरतोय, सगळ्यांचा संदेश घेतोय. पण आज हे आपल्या ग्रामस्थानी आलेले आहेत. वेळेप्रसंगी कमी बोलण्याचा प्रसंग डोळ्यापुढे ठेवलेला आहे. आणि बोलता बोलता दुष्टाला असणारा हा थरकाव सुटलाच असेल, की ज्याला वाटत असेल आता कोण दुष्ट समजायचे. कीर्तनात आल्याच्या नंतर ज्याला कीर्तन ऐकावं वाटत नाही ते दुष्टच आहेत, त्याला चळकाप सुटतोय. एखादी भक्तिसागर असल्याला ते ऐकू वाटत ते दुष्ट आहेत. एखादी पंगत चांगली डोळ्यांनी पाहत नसे ते दुष्ट आहेत. एखादी सत्कर्म डोळ्यांनी पाहू वाटत नाही ते दुष्ट आहेत. सत्य तर करायचंच नाही, पण असं त्याला अनुमोदन देणारा सुद्धा दुष्टच आहे. म्हणजे खोटं बोलायचं नाही, पण खोटं बोलणाऱ्याच्या संगतीत जरी राहिला तरी ते असणारे दुष्ट होतात. पण अशा संगतीमध्ये जाण्यापेक्षा असे कोणी असतील त्यांच्यासाठी देवाने अवतार घेतला. अत्यंत पवित्र असणारा सोहळा आहे. सोहळ्यातून काही बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत, त्या सांगून पुढे चालतो. दुष्टाला चळकाप सुटण्याचं कारण म्हणजे 8वा अवतार कृष्णाचा झाला. इथं आपला ग्रामदेव बोलण्यामध्ये जास्त बोलणार नाही. फक्त देवाने 8व्या अवताराचं प्रयोजन कशासाठी केलं असेल तर दुष्ट दुर्जन मारण्यासाठी. पण आजचं प्रयोजन असणारं काल्याचं आहे. काल्यामध्ये काही लोकांची दृष्टिक्षेप झाला असेल, लोकांच्या मनामध्ये शंका आली असेल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी गळ्यात असणारे टाळ घालून पावलं खेळले. तुम्ही यूट्यूबला बघता, लाईव्हवर बघता. मंत्री महोदय टाळ घालून असणाऱ्या पावलं खेळतात, म्हणजे अर्थात ज्ञानोबा तुकोबाराला त्यांनी विसरलं नाही, धर्माला त्यांनी विसरलेलं नाही. लोक म्हणतील महाराजाच्या गळ्यात माळच नाही. अरे गळा माळ असो की नसो, भाव शुद्ध आहे ना. जातीचा पातीचा विचार ज्ञानोबाराने केला नाही. जात वित्त कोर्त कुळशीत मात भजका त्वरित भावनायुक्त. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, किती माळा घातलाय, किती गुरु करून घेतला, याला किंमत नाही. काय भक्तीमध्ये आरस्तल्लीन झाले लोक असणारे म्हणतात महाराजांनी असणार टाळ. अरे टाळ घ्यायलाही पुण्य लागते, टाळ घ्यायलाही पुण्य लागते गळ्यात. हे मग शिकून जायचं आहे. टाळ घ्यायला पुण्य लागते, पताका घ्यायला पुण्य लागते, कीर्तनाला येण्यासाठी पुण्य लागते, आणि प्रसाद घ्यायला सुद्धा पुण्य लागते. सगळं पुण्य एकीकडे आहे आणि संतांच्या संगतीतलं असणारं पुण्य एकीकडे आहे. संतांच्या सद्गुरू, संत म्हणजे देव आहे, संत म्हणजे गुरु आहे, संत म्हणजे असणारा परमात्मा जगत आत्मा आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा अवतारी पुरुष म्हणजे असणारे गुरु संत असतात. संत हा गुरुकुळीचा राजा, संत हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. सावकार बोलायचा आहे, भरपूर काही सांगण्यासारखं आहे. सांगतोय मी, पण वेळ कमी पडल्यामुळं चांगली मदत केला तुम्ही. मी 1000 अभंग म्हणतोय, 1000 ओळी माझ्याकडून कधी कधी मुखातून जाते. लाखो जप माझे होतात, पदोपदी जप होतात. आमचे असणारे भोसले महाराजांच्या हातात एक असणारी मशीन ठेवली त्यांनी काही मागल्या कालावधीमध्ये. 13,000 कोटी जप केलं ना, देवच होते माणूस. इच्छिलं ते मनोरथ पूर्ण करते परमात्मा. मग ते मंत्राचा जप असणारा त्या
मंत्र असणाऱ्या यंत्रावर करायची आणि त्याचं फळ काय मिळालं त्याला विचारा. तुम्ही बी करत राहा महाराजांनी सांगितल्यावर. त्याला असणारं फळ प्राप्त झालं. 4 कोटीचे मालक झाले होते. काही साधे राहिले का? 4-5 हजाराच्या नोकरीमध्ये काम करायचे लोकांच्या असणाऱ्या गेटवर उभारायची व्यवस्था त्यांची होती. पण असणारा आज मालक करून बसवते असणार हे गुरुचं ऐकल्यावर. तसं आमच्या सोहळ्यामध्ये जर कुणी गुरुभक्त असेल आमच्या दिंडीमध्ये असणारा 2-4 सूचना पुढे देतो आणि चलत राहतो. कीर्तन असणारं जास्त होणार नाही कारण प्रसादासाठी लोक असुसलेले आहेत. तर करतोच महाराज, काही विशेष नाही. करणार नाही ते महाराजच नाहीत, मी करतोय विशेष नाही. हां, म्हणून असणार सांगतोय की आपण असणार हे भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती साधनेमध्ये आपण जात असताना गावातला हे दुःख दूर झाले किती परमार्थ वाढला हो. त्यावेळेस आम्ही रामायण ऐकायचो. नुसतं रामाचं नाव यायला पुण्य लागते आणि ऐकायला तर लईच पुण्य लागते. नाव तर येणारच नाही, फुकटचं ऐकायला सुद्धा अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येईल मुखागिरी असणारे रामायणाचार्य आदरणीय असणारे आमचे अण्णा दादा इथं उपस्थित आहेत. दादांच्या मुखातून तुम्ही आयुष्यभर रामायण ऐकलात. रामायणाचा मुक्त आनंद त्यांनी भोगलाय. काय साम्य रामायणातला असणारा आचार आपण डोळ्यापुढे ठेवा. तोच आचार आपल्या परमार्थात वाढवत जा. परमार्थ वाढवण्यासाठी हे आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने असणारा का आलो याच्यासाठी आलो की असणारा आपण आपल्या जीवनातला इतिहास आपल्या जीवनातले कर्म जाळण्यासाठी मागल्या जन्माचा असणारा काही पाप असेल दुःख असेल केले कर्म त्याची भोग आले उपजले मेले 80 किती या कर्मापासून मुक्त होण्यासाठी आपण इथं आलोत. आणि कर्मापासून मुक्त होण्यासाठी कृष्णाने अवतार घेतला. दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. देवाचा अवतार कसा होता तर केवळ असणारा सगळ्यांचा विचार करून घेतलेला हा अवतार आहे. उच्चार विचार आणि आचार 2-3 गोष्टीवर खूप मोठी कीर्तनं माझ्या क्लिपाबाहेर पडतात. पण तेवढं मोठं कीर्तन करणं शक्य नाही. म्हणून असणार आपण हे करायचं आहे. आपला दत्तगडाची सेवा घेऊन असणारा प्रत्येकाने गुरुगादीचा शिष्यत्व आपण पत्करावं जेणेकरून आपण भवसागरातून तराल याच्यासाठी. कारण या अवतारामध्ये असणारं हे कार्य करणं अत्यंत महत्त्वाचं ठरल्यामुळे वेळप्रसंगी बोलत नाही. पण असणारा कृष्ण गोकुळात जन्मला पण दुष्टाला चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते गरोगर. हा आनंद आपल्या गावात झाला आज नाही दरवर्षीच होते. आणि सूर्यचंद्र राहीपर्यंत हा आनंद होणाराच आहे. ज्या दिवशी सूर्यानं तोंड लपवेल ज्या दिवशी चंद्र नाहीसा होईल त्या दिवशी दत्त महाराजांची असणारी ही विधी असणारे होणार नाही. म्हणून भाविकांनी अत्यंत तोलामोलाने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचं आहे. कीर्तनाचा प्रसंग जास्त आहे, बोलणार नाही. बाहेरून लोक कीर्तन ऐकायला आलेत. कधी योगाला तर काल्याचं कीर्तन नंतर माझं ऐकत राहा किंवा कुठल्याही कीर्तनाला उपस्थित राहत जा. कारण कीर्तन घडवणं हेच माझं कर्तव्य आहे. कीर्तनकार घडवतोय म्हणजे मी मोठा कीर्तनकाराचा असणारा एक असणार करता आहे. करविता तो परमात्मा आहे माझ्या पाठीशी. फक्त करता म्हणून काम करतोय, कर्तव्यदक्ष काम करतोय. अनेक कीर्तनकार घडवतोय म्हणजे मला कीर्तन करण्याची सवयच आहे. पण वेळेप्रसंगी बोलू नाही. ज्यांनी या गुरुगादीच्या सेवेला असणार रुजू झाले मोठे का झाले सेवा केलेलं फळ आहे. सेवा केलेलं उगं सेवा करायचं चलत सहज पुण्य करत जा. सहज पडो आणि दंडवट घडो. म्हणजे सहज महाराजाच्या पायावर मुंडकं ठेवलं की फायदा आहे हो आणि ठेवून गेल्यावर दुःख आहे. म्हणून असणारा आपण निश्चितपणे या गुरुगादीवर असणारा विश्वास ठेवून सेवा करावी. प्रत्येकाचे मनोरथ पूर्ण व्हावे. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. आता तुम्हाला कृष्ण गोकुळाहून मथुरेला कसा गेला, मथुरेहून असणारा गोकुळाला कसा आला, मथुरेत कारागृहात जन्म झाला, इकडं आल्यावर असणारा बऱ्याचशा लीला केल्या देवानी. किती लीला केल्या हो. लहानपणच्या बऱ्याचशा लीला आहेत ते सांगणार आहे. रांगतरंगणी लहानपणातल्या तळवे तळहाट गीत डाव्या गुडघ्याने रांगत अशा अनेक लीला असणाऱ्या देवाने केलेल्या आहेत. प्रत्येकाला कीर्तन ऐका वाटाले महाराज काय बोलतील कसं बोलतील काय बोलतील हा विषय लोकांच्या मनामध्ये खेचलेला आहे. पण वेळ कमी असल्यामुळे कृष्णाने असणारं गावातले सगळे भांडणं बंद केले लफडे बंद केले. आईकडे घराणे येत असताना गवळणी घराणे सांगत येशू दे गवळणी घराणे सांगू लागले. आणि घराण्याला मुक्त करण्यासाठी आईनं सांगितलं उपदेश तू इथं राहू नको आता तुला भूक लागली आहे तू जा. घरात राहण्यापेक्षा तू असणारा गाई वळ शाळेत जा गायच्या. देवाला गाई वळण्याची शाळा चालू झाली. देव गाई वळण्यासाठी गाई चराय रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चराय रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चराय रानात गेला माझा गोपाल घोंगडीवाला. गोपाल घोंगडीवाला वाला गेला 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 गेला. गाई चराय रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चराय रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. लय बंधन आहे महाराजावर.
गायी चरायला देव असणारे वनामध्ये गेले. आपण बी असणारा गायीच आहोत. आपण या गुरुगादीच्या सर्व गायी आहोत, लेकरं आहोत. या प्रभूचे लेकरं आहोत. ह्या विष्णू परमात्म्याच्या समोर दत्त महाराज ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. माया उभी ती गाय होऊनी, पुढे वासरू पाहे परतुनी. अशी अवस्था मायेच्या स्वरूपात असणारे दत्त महाराज उभे टाकले. तर वासराच्या रूपाने आपण इथं आलेलो आहोत. हे आपण असणाऱ्या जीवनात ठेवायचं डोळ्यापुढे. आणि असा प्रसंग डोळ्यापुढे ठेवून कीर्तनाला किती बोलायचं आहे. आता वेळ देणं कमी असल्यामुळे लोकांचं समाधानी व्हावं आणि कीर्तनी ऐकावं असं प्रत्येकाला वाटायला लागले. लोक बसल्यावर चर्चा करतील, नंतर म्हणतील गुरुभक्त सगळे महाराज काल्यावर बोलले, देवा चिंतन मांडले तर आपलंच सांगितलं. आपलं नाही सांगलं तर कसं कळणार आहे. दुकान मांडलेलं सगळ्याला सांगितलं पाहिजे की दुकान लावून जर मुख्यानं बसतं चालते का. दुकानात माल भरपूर ठेवला आहे आणि गेट बंद करून ठेवले, काय उपयोग आहे का. कसं गिराईक मार खाईल ना, दुकानला येणार नाही, कसं माल चालणार नाही. म्हणजे दुकान मांडल्यावर हे सांगणं गरजेचं आहे. इथं दुकान मोठं दुकान टाकले महाराजांनी. कसं टाकले सांगतात. एका संत सज्जनी मांडिले दुकान, जी जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे पाहे रे, कोणी तयाकडे पाहे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ या सुखदे ती सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ या सुखदे ती सवारे, नाचत गाऊ त्याच्या गवाला नाचत गाऊ त्याच्या गवाला. इथं दुकान मांडले. संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे. ज्याला जे पाहिजे ते दुकान आहे महाराजाचं. बघा हे कोणते पाहिजे तुम्हाला, जे तुम्हाला इच्छा असेल ती दुकान महाराज इथं टाकण्यात. आता 7 दिवस तुमच्या प्रवासामध्ये मी राहतोय, म्हणजे मोठ्या दुकानातला माल तुम्हाला देण्यासाठी तो उपस्थित आहे. आणि आपण याच्यासाठीच आलो. का आलो तर या दुकानात येऊन असणारा मुक्त व्हायचा असेल तर दुकानात यायचं आहे. पण जाताना कसं जायचं, सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचते, अशा अवस्थेने इथे यायला पाहिजे. आल्याच्या नंतर असणार आपण मुक्त व्हाल म्हणून असणारा तू खूप बराच सांगतो. आणि तीच अवस्था आपल्याला व्हायला पाहिजे या दुकानात. काय नाही तर भक्ती मुक्ती आणि नुक्ती बी तो उपस्थित आहे बरं का. रात्री मला म्हणलेले आमचे गावकरी, म्हणलेले आमचे सवंगडी म्हणाले, स्वयंसेवक महाराज उद्या लॅपची खीर करावं का, लॅपची खीर करावं का. मी म्हटलं मल्लपाची खीर आहे ती झाली ना मागे, आपल्या योगेश महाराजांनी केली. मल्लपाची खीर आधी हाणली. तुम्हाला माहिती त्याची कथा खूप मोठी आहे, सांगणार नाही. आमचे गुरुवार घेनाथ बाबा सांगायचे मल्लपाची खीर, पण वेळेप्रसंगी मी सांगणार नाही. पुढे कधीतरी सांगा निश्चितपणे बा. ती मल्लपाची खीर खालं की असणार तुम्ही मुक्तच होता. आमच्या सावकारीनं खालीच बघा, ज्यांनी माझ्यासोबत वारीला आले का नाही त्यांनी खीर खाल्ली मल्लपाची. योगेश महाराजांनी मल्लपाची खीर हाणली सगळ्यासाठी. लोक खीर खाऊन चालले, लोक गावात रावलाले दर देऊन. खीर खाण्यासाठी या मल्लपाची खीर इथं होती. पण लोकांनी रात्री म्हणले महाराज उद्या लॅपची खीर करावं का. लॅपची खीर नाही म्हणलं. मी अण्णाला म्हणलं अण्णा असं होणार नाही, महाराजाला शब्द दिलेला असणारा खोटा ठरणार नाही. म्हणून असणारा नुक्ती करा म्हणलं. इथं मुक्ती आहे आणि खाली नुक्ती आहे. कैलवाडे साहेबाची नुक्ती खाली आणि वर मुक्ती. ज्याला मुक्ती पाहिजे त्याने ह्या दुकानात या. आणि जर आपल्याला भूक लागली, खांदी बार पोटी भूक, काय सांगायचे सुख, काय खेळावयाचे सुख, किती सांगावं असं जर वाटलं, किती जरी सांगत राहिलो तर भूक लागल्यामुळे आता खेळ खेळणं शक्य नाही. देवाने खेळ थांबवले आणि सांगितले, संगडी म्हणायला लागले, देवा आता आम्ही खेळणार नाही, आम्हाला भूक लागली आहे. भूक लागली नाही, जा गावात आपापली शिदुरी आणायला जा. आणि शिदुरी आणण्यासाठी असणारा सगळे सोंगडी गावामध्ये असणारे जाऊन असले प्रत्येकाने त्या पद्धतीने असणारा आपल्या घरचा प्रसाद आणला. आणि तो प्रसाद असणारा एके ठाई केला. बैसू एके ठाई, एका ठाई बसून असणारा तो प्रसाद कृष्ण परमात्म्यासोबत त्याच्या सोंगड्याने केलेला तोच प्रसाद आज इथं आहे. देवाचा तो प्रसाद आपल्या पुढे उपस्थित राहिलेला आहे. आणि त्या प्रसादाला आपण असणार आसुसलेले आहोत. देवाने सुद्धा अपेक्षा केली तर ती मिळाली नाही. देवाने स्वर्गीचे अमरिचिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. ते म्हणतात की मृत्यू लोकात यावं इथला काला खावा, याच्यासाठी आमचा जन्म व्हा. तुमचा जन्म झाला पण कळला नाही, आणि ज्याला कळला त्याला काला कळला म्हणून समजायचं. ज्याला कळलं त्याला काला कळला.
कशाला आलो मी, कधी जन्म. प्रत्येकाने दोन गोष्टीची आठवण ठेवायची, जन्माची आणि मृत्यूची. जन्मल्याला आठवण ठेवायची आणि मृत्यू समोर आहे अटट समजायचं. आमच्या शिवाजी महाराजांनी कीर्तनात सांगितले, महाराज माझ्या जवळून गाडी गेली पण मला काहीच झालं नाही. का झालं नाही? गडावरचं कीर्तन करायचं राहिलं होतं ना. गडाची सेवा आपल्या दैवामध्ये लिहिलेली होती, म्हणून शिवाजी महाराज तुम्हाला काटा मोडणार नाही, काळजी करायचंच नाही. म्हणले महाराज 2-3 प्रसंग सांगितले त्यांनी मला बरेचसे, असे असंख्य प्रसंग सांगता. कारण आमचं मुख बघितल्यावर गुणी येणार नाही असं म्हणून सांगतोय बरं का. लोक म्हणतात तसं का तोंड बघायची बल्ला नसलेली. वारकऱ्याचं तोंड बघितल्यावर गुण येते, पण वारकरी झाला पाहिजे ना तो. वारकऱ्यांच्या मुखाकडे बघितल्याच्या नंतर गुण येतोय, पण तो वारकरी नसेल तर येणार नाही. वारकरी झाला पाहिजे, तो सेवक झाला पाहिजे, गुरुभक्त झाला पाहिजे, दास झाला पाहिजे. आणि दास करूनही ठेवा, दासाचाही दास मज करूनही ठेवा म्हणतात. आपण दासत्व भक्तीचं स्वीकारले हनुमंतरायांनी, म्हणून गाव मंदिर हनुमंतरायाची झाली दादा. तशा पद्धतीने असणार आपण दास व्हा, आणि दास झाल्याच्या नंतर महाराज आपल्यावर कृपा करतील म्हणून सांगतात. पण येत असताना या गडाकडे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया, सुख देईल विसावारे. याच्या असणारा इतक्या आनंदात भोगायचा असेल तर आपण देवाकडे कसं यायचं आहे, तर आनंदाने यायचं आहे. आनंदात येण्यासाठी आपले आनंदात आल्यावर का होते, आपले दोष जातात. आनंदात कधी दुःख होते का? दुःखात दुःख होते. गरिबीजवळच गरिबी जाते, श्रीमंतापाशी असणारी गरिबी जात नाही. पैशा जागी पैसा, पाण्या जागी पाणी, ही अवस्था आहे. म्हणून असणारा ज्याला असणारा दोष घालायचे असतील, तर ज्याला असणारा मुक्त व्हायचा असेल त्याने आनंदाच्या प्रवासामध्ये उपस्थित राहा. आनंदाचा प्रवास आपला इथं झालेला आहे. आणि या प्रसंगी असणारा आपले दोष हरण्यासाठी आपल्या असणाऱ्या मुखातून घोषही झाला पाहिजे. तो कोणता घोष? ज्याला दोषमुक्त व्हायचा आहे, ज्याला रोगमुक्त व्हायचा आहे, तर असणारा कोणता घोष झाला पाहिजे? ज्याला काला खायचा आहे, ज्याला प्रसाद घ्यायचा आहे, त्याच्या मुखातून एका नामाचा घोष झाला पाहिजे. ते म्हणजे मोठा औषध आपल्या गडाचा आहे, सगळ्यात मोठा औषध आहे महाराजाकडे. महामंत्र माझ्यापाशी आहे, तो मंत्र तुम्ही जपला तो की 100% तुम्ही दोष तुमचे निघून जातात. तुम्ही पापमुक्त व्हाल, रोगमुक्त व्हाल. म्हणून प्रत्येकाने हात वर करायचा. आता खूप सुंदर हात आहे तुमची, किती सुंदर आहे. दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. भव सागरातून मुक्त होण्यासाठी आता आपला असणारा मनमोहन चॅनल इकडे बघेल, दत्तगडाचा निरोप. दादा फिरोबर याच्यावर माझ्याकडे नको, माझे किल्पा भरपूर आलेत. हे बघ इकडं पाठीमागे. आणि दुसरी गोष्ट आपल्या इथं काय घडले हो, जीवदान देण्यासाठी रक्तदान सुद्धा उपस्थित आहे बरं का. रक्तदान देण्यासाठी आता घोष कोणता करायचा आहे? ज्याचे दोष जावेत, ज्याचं दारिद्र्य जावं, ज्याचं दुःख जावं, एखादी याचना होत असेल, जीवाला जर त्रास होत असेल, कमर दुखलाले, हातापायात गोळाले, घरात अवघड होलाले, भानगड होलाले आहे, लोक पोचणं गेलाय, सासू बघणं गेली आहे, सून राहणं गेली आहे, ज्याला वाटत असेल तर महाराजाचा महामंत्र तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करू. सगळ्या महिलांनी मंत्र घेतला म्हणजे लोक म्हणले काय बायाला वेळ लावले की या गोसायांनी ते बसमध्ये आले, काय उपयोगाचा आहे बसमध्ये आले. म्हणजे पुरुषांनी हात खाली केलेत. मला म्हणायचं नाही पुन्हा दोऱ्या घालण्यासाठी दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या गडाची दोरी आजच पायकृत असणार शिष्यतोपत करा आणि आपण दोषमुक्त व्हा, रोगमुक्त व्हा. गाणगापूरला जायचं नाही, हात वर करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा. प्रत्येकाने म्हणायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रत्येकाने म्हणत राहा. दत्त महाराज तुमच्याकडे येतील, पण तुम्ही सगळ्यांनी सुंदर म्हणल्याच्या नंतर नोंद चालू आहे. 25% लोक म्हणतात, फक्त 75% गुत्त मी घेतलेलं नाही. माझ्या सकट तुमचा उद्धार व्हावा वाटत असेल तर म्हणायचं आहे. देव आपल्या भेटीला येणार आहेत का नाही. दत्ता दिगंबरा याहो सावळ्या मला भेट द्या, दत्ता दिगंबरा याहो सावळ्या
मला भेट द्या हो. सावळ्या मला भेट कुमाई बार कुमारी हो बार कुमाई हो बार कुमारी बार कुमाई हो बार कुमारी हो बार कीर्तनाचा पूर्व भाग आपण संपवलेला आहे. उत्तर अर्थात कीर्तन चालू आहे. वेळ कमी असल्यामुळे आपण असणारा प्रसादापुस्तूर काल्यापुस्तूर पोहोचलोत. काला हा वाळवंटामध्ये झाला आणि तो काला कृष्णाच्या सोबत झाला. तोच काला इथं उपस्थित आहे. पण दोष मुक्त झाल्याच्या नंतर काला प्राप्त आहे. म्हणून तुका म्हणे हरती दोष आनंदे करती घोष. आनंदाने घोष दत्त महाराजांचा आपण केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी दातोत्र ज्यांनी ज्यांनी सेवा घेतलेली आहे, ज्यांना ज्यांना गुरुप्रसाद मिळालेला आहे, ज्यांना अनुभव आला आहे, अनुभव आली या अंगात ते या जगात येत असे. स्वतःने असणारी गोडी चाखावी मग इतरांना सांगावी. साखर गोड आहे. एखाद्या डायबिट झालेल्या त्या माणसाला म्हणायचं नाही, शुगर झालेल्या माणसाला विचारायचं साखर गोड आहे का, ते म्हणणार नाही साखर गोडच नाही. कसली साखर आहे हो तुमची, साखर गोड नाही. ती अवस्था ज्यांनी चाखून पाहिलेली आहे त्याला कळेल. म्हणून आपण चाखण्याचा प्रयत्न करा, भक्तिसागरात येण्याचा प्रयत्न करा, दत्तगडाचा असणारा शिवेचा मानकरी बना. आणि दुसरी गोष्ट, गेल्या अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. लोकांना आस लागलेली आहे की दत्तगडाचा असणारा मंदिराचा कळस झाला पाहिजे, मंदिराचा कळस झाला पाहिजे. सज्जन हो, मंदिराचं काम झालेलं आहे, मूर्तीचंही काम महाराजांनी पूर्ण केलेलं आहे. पण कळसाला प्रत्येकाच्या घरातला कणकण लागला पाहिजे, खारुताईची मदत झाली पाहिजे. एक दोन भक्त आता मला म्हणायला लागले, आमचे असणार नानासाहेब जवळचे असणारे स्वयंसेवक म्हणले, महाराज आम्ही एकटे मंदिर बांधण्यासाठी आम्हाला इथं पाठवून दिलेले आहे साहेबांनी. मी म्हटलं तुम्ही 5 वर्षापासून माझ्या मागे लागलात, एकटं मंदिर बांधतो एकटं मंदिर बांधतो. ते मंदिर एकट्याचं नाही, ते माझं नाही, पंचकृषीतील परिसरातील सर्व गुरुभक्तांचं आहे. फक्त नाम मात्र आमचं गाव आहे. कारण मी या गावचा असतो तर मी इथं राहिलो असतो, बरेच दिवस तुमच्यापाशी राहिलो असतो. मला जावं लागते ना. ज्यावेळेस मला बोलावणं येईल त्यावेळेस मी गेल्याच्या नंतर असं म्हणू नये तानाजी महाराजांनी आमच्या कळसासाठी सांगितले नाहीत. तर महाराज म्हणायला पाहिजे होतं, आमच्या दाराला यायला पाहिजे होतं. महाराज दाराला येत नाहीत. महाराजाची प्रदक्षिणा वर्षातून एक बार होते. ती प्रदक्षिणा होत असताना पालखीच्या समोर आपल्या दत्ताची झोळी आहे, त्या झोळीमध्ये निधी प्राप्त व्हावा असं आम्ही सद्गुरुनाथांच्या चरणी असणारी विनंती करत आहोत. आणि येणाऱ्या उत्सवामध्ये हे मंदिराचं कळस काम पूर्ण होईल अशी दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. जास्त प्रत्येकाने द्यायचं नाही. कीर्तनाला एवढे लोक आलात ना, प्रत्येकाला गुण यावं वाटते, प्रत्येकाला कुठलाही अनुभव यावं वाटते. ज्याला गुण यावं असं वाटत असेल किंवा ज्यांना गुण आला त्यांनी विसरून जायचं नाही. असं होतंय की गुण आला की माणसं निघून तिकडे जातात. भोसले महाराज पोराला नोकरी लागणार गेली की माझ्याकडे येतात, नोकरी लागली की तिकडेच पण किती द्यावं असं म्हणतात. पण अशी काही माणसं आहेत, गुण आले तरी दातृत्व आपलं कायमस्वरूपी ठेवतात विश्वास. आमचे त्यामध्ये असणारे बोरफळकर यादव साहेब बोरफळकर आहेत. त्यांना गुण आला, ते म्हणले महाराज मला गुण आला मी का करू, 20 लाख दवाखान्याला गाठलो, मला गुण आला तुमचा. ते म्हणलं तू मी काय करणार भाऊ आता काही. महाराज म्हणले माझ्या 12 महिन्याच्या ड्युटीपैकी 1 महिन्याचं योगदान तुमच्या संस्थानला कायम आहे. तहसीलला नोकरी आहे, तो जात आहे, उदार अंतकरण आहे त्याचं. प्रत्येक सप्त्यामध्ये पंगत घेतो म्हणतोय तो, दिंडीमध्ये पंगत आहे, सप्त्याला पंगत आहे. जिथं जिथं आमचा उत्सव राहील तिथं त्या असणाऱ्या गुरुभक्ताची असणारी सेवा रुजू आहे. आणि एकटा भागवत करतोय चाकूरला, एकटा वाघ असणारा वाघ. लोक म्हणतील का असं महाराज आपल्या गावात किती लोक नोकरीचे हात वर करा म्हणून म्हणत्या बरं. मी आपल्या गावचं एक असणारं वैभव गेलं, ज्यांनी असणारी शिकवणी केली. मी असं बोलणार नाही. मला मराठी कशामुळे वाचायला आली, रावसाहेब नरवाडी गुरुजी आपल्या गावात होते, त्यांनी मला अन्नसाचं आघाडीचं शिकवलं. आत्मा हा ईश्वर आहे, ज्याला कधी कधी आई शब्द ज्याला कळलं की ईश्वर कळतोय बघा. आ कशाला म्हणायचं आणि ई कशाला म्हणायचं आहे हे त्यावेळेस मला गुरुजींनी सांगितले. आई शब्द, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं मिलन करणारा म्हणजे असणारा हा आत्मा आहे. आत्मस्वरूपातला साक्षात्कार ज्याला घ्यावं वाटत असेल तर दिलं पाहिजे आपण. प्रत्येकाने नोकरी असेल म्हणून त्यांनी द्यावं असं नाही. म्हणून प्रत्येकाने खारूचा वाटताईचा वाटा या संस्थानला लागला पाहिजे. आणि लोकवाट्यातून हे संस्थान चांगल्या भव्य दिव्य पद्धतीत कसं उभं टाकल. महाप्रसाद देणारे भरपूर आहेत. आता लोक म्हणले महाराज आता वाटेनं मला म्हणाले महाराज आमची पंगत घ्या. ते वाटतच असणारा उत्तम नरवाडे म्हणाला महाराज माझी पंगत घ्या. मी म्हटलं तुला काल पंगत देण्याची माझी इच्छा होती. त्याचा मुलगा मला विनंती करायला लागला. पुन्हा म्हटलं महाराज मी आईवडिला विचारतो उद्या.
मी म्हटलं उद्याचा ताट आपल्याकडे राहील ही शाश्वत नाही, उद्याची पंगत शिल्लक राहील हे सांगता येणार नाही, उद्याची सेवा आपल्याकडे राहील हे सांगता येणार नाही. तुम्ही असंच झोपीत राहाल तोपर्यंत महाराज झोपीत मंदिर बांधून निघून जातील. असंच तुम्ही झोपीत राहाल तोपर्यंत मूर्ती गावात येईल. आता इथं महाराज माझ्या मागे आहेत बघा, त्यांनी मला फक्त वेळ काढा महाराज मूर्ती आणायला कधी जायचे म्हणतात ते. मी म्हटलं थांबा जरा, निरोप घेतो लोकांचा. हा निरोपासाठी थांबलेला आहे, म्हणून कळसाला आपण प्रत्येकाने मदत करावी. येणारा उत्सव भव्य दिव्य मोठा होणार आहे. दुसरी सूचना, खाली जो महाप्रसाद होतोय तो महाप्रसाद होत असताना बसण्यासाठी त्रास लोकांना व्हायला लागला आहे. आपण असणारा ही आमच्याकडे अपेक्षा ठेवायची नाही. कोणती अपेक्षा करायची नाही? शासनाच्या लोकवाट्यातून महाराजांचे कार्यकर्त्यांनी आणावं असं अपेक्षा करायची नाही. महाराजांचे सरपंच उपसरपंच सगळी ग्रामपंचायत महाराजाचे महाराजांनी सरकारकडूनच आणावं असं नाही. सरकारकडून आणून काय उपयोग आहे हो? तुमचं काही राहिलं पाहिजे ना शिल्लक. तुमची पावती का कुरील काढायची का यमाने घेऊन गेल्यावर? काय पुण्य केला? हा चला काढ पुढे काढ. तिकीट जसं तिकीट मास्तर कंडक्टर विचारतो ना तसं तुमचं तिकीट विचारल्यावर शिल्लक राहू नये. म्हणून असं प्रत्येकाने खाली महाप्रसाद जेवणासाठी आपल्याला दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला महाराज इथं वास्तव्य करणार आहेत. पण तुम्ही आश्रय केल्यावर तीही असणारा वारकरी शिक्षण विनामूल्य देण्यासाठी मी आणि आमचे परमादरणीय मुंडे गुरुजी आम्ही दोघंही असणारा वारकरी शिक्षण विनामूल्य देणार आहोत. तीही शास्त्रीय पद्धतीने देणार आहोत. विशारद अलंकारपर्यंत शिक्षण देण्याचं आमचं धाडस ठेवलेलं आहे. म्हणून भाविकांना सूचना आहे, खालचा जो पेंडॉल आहे प्रत्येक घरातून एक पत्तर आणून इथं टाकायचं. एक पत्तर. आपलं आयुष्य 50 वर्षाचं आहे. 30, 40, 20, 25 आता बरेचसे लोक गेले आपल्या सप्त्यामध्ये असणारे अलीकडे पलीकडे. मला ह्या वर्षात काही 5-7 लोक आमच्या गावामध्ये कमी झाले. 7 मतदान कमी झाले म्हणजे आमच्या गावचे 50,000 रुपये गेलेच की शासनाचे. लोकांचे खालून देणारे पैसे कमी झाले. म्हणून भाविकांनी आपल्या प्रत्येक घरातून एक पत्र द्यायचं आहे. ते महाप्रसादासाठी जेवणाचं स्टॉल आपल्याला तयार करण्यासाठी. पुढच्या वर्षामध्ये आपण 50 बाय 50चा महाप्रसादाचा पेंडॉल आपल्याला उपस्थित करायचा आहे. कारण दर पौर्णिमेला बाहेरून लोक मला भेटण्यासाठी घेऊन जातात कुठेही. मग बाहेर घेऊन जात असतील तर महाराज स्वस्थानी यावं आणि तुमच्या मनातला संशय जाऊन माझं कीर्तन आहे. उद्या मला आता कालची पंगत आज गेली आणि पुढच्या कीर्तनाला मी नाही राहिलो तर तुमच्यापासून निरोप सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मी जरी जगाच्या पाठीवर गेलो निघूनवर 5 ड्रायव्हरची जर मला गाडी लागली, रघुपती राघव राजा राम 13 दिवसानं जेवायचं का? आमची पुण्यतिथी होते का नाही की 13वीला लोक येतील का नाही की हा संशय डोळ्यापुढे राहू नये. म्हणून भाविकांना सूचना आहे की पुढचं कीर्तन महाराजापासून येईल असं विश्वास ठेवण्यापेक्षा आजच आपण गडाचे मानकरी बना. प्रत्येक घरातून असणारा एक पत्तर मंदिराला दान द्या. मी मगवा 21 कीर्तनात सांगून गेलो. आमच्या यादव भाऊला माहिती आहे, ते 2-3 लाखाचा पेंडॉल तयार करायला लागले तिथं. आणि एक ताट जेवायला ताटं नव्हती म्हणून सूचना दिली. म्हणजे 1000 ताट गडाला मी आणली. 1000 ताट. 1000 ताटाची जेवणाची व्यवस्था पण बसण्यासाठी आश्रय नाही. म्हणून आश्रय देण्यासाठी असणारा हा सद्गुरू गड आहे. म्हणून प्रत्येकाने गडाच्या बाहेर खाल्ल्या सभागृहासाठी पत्राचा शेड आपल्याला करायचा आहे. सभागृह तर महाराज मोठं करणारच आहेत. म्हणून भाविकांना सूचना आहे आपण यामध्ये उपस्थिती लावावी आणि मंदिराच्या कळसामध्ये आपली उपस्थिती लावावी म्हणून सांगतात. जास्त वेळ महाराजांनी बोलले नाहीत त्याबद्दल क्षमा असावी. तो काला असणारा देवासोबत झालेला तोच काला या ठिकाणी होत आहे आणि त्या काल्यासाठी सगळे आपण वाट पाहत आहोत. म्हणून भाविकांनी प्रत्येकाने आपल्या मनाने सेवा घ्यावी. महाराज इथं प्रसाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आपण प्रत्येकाने गर्दी न करता महाराज येथील अशी अपेक्षा ठेवून प्रसाद घ्यायचा आहे. दर पौर्णिमेला महाराज इथे येणारच आहेत म्हणून असं आपण गृहीत धरू. आणि भाविकांनी यामध्ये ज्यांनी सक्रिय मदत केली तर तोला मुलाचं सहकार्य ज्यांनी केलं असेल किंवा खाली बसून जरी निरोप पाठवला असेल, दत्तगडाचा सप्ताह जाऊ कीर्तन आहे असं जरी म्हणला तरी तुम्हाला महाराजांचे आशीर्वाद आहेत. कधी कधी जाऊ नका सप्त्याला म्हणलं तरी सप्त्याचा शब्द आला ना मुखातून. सत्संगाला जाऊ नका म्हणून जरी म्हणलं तरी सत्संगाचा शब्द आल्यामुळे तिथंही महाराज आपल्यावर कृपा करतील म्हणून महाराज सांगतात. म्हणून भाविकांनी प्रत्येकाने या संस्थांची पायीक होऊन सेवा घ्यावी म्हणून महाराज सांगतात. जास्त वेळ झाल्याबद्दल बोलणं शक्य नसल्यामुळे कीर्तनाचा विषय मी बोललो नाही. म्हणून प्रत्येकाला दर्शन प्रसाद देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. भाविकांना महाप्रसादाचं गावकऱ्यांच्या वतीने आपल्या आदरणीय असणारे ज्येष्ठ नागरिक कैलवाडे साहेबांच्या वतीने इथं प्रसाद चालू आहे. तसं तर महाप्रसाद कायमच मी त्यांना दिलेला आहे. तोला मुलाचा ते नाही जरी म्हणले आता लोक म्हणतील मला बोलायला लागले खाली महाराज 2-4 वर्ष केले कैलवाडे साहेब आता पुढेच प्रसाद करणार असं म्हणतात लोक. मला बोलतात बोलता आणि 5-6 वर्ष झालं आमचं घुमे पाटील पंगत दिला तर मी पंगत अजून त्याला दिलीच नाही. कारण मला माहिती आहे आता वेळ नाही. घुमे पाटलांनी पंगत दिली. अहो तानाजी पाटलांनी मला शब्द दिला पण मी सांभाळाय का नाही. तसं तुम्ही बी सांभाळलं पाहिजे का नाही. का बरं अण्णा पंगत करणार नाहीत? अण्णाच्या घरात 2 नोकरदार आहेत. अण्णांनी दुसऱ्या 10-12 लक्ष पंक्ती घ्यायच्या नाहीत. आता एक जिथं रुपया हरपला तिथं हुडकीत जा. एकदा नवरा स्वीकारला की तो मालक म्हणून राहा जा. सत्याचे मानकरी म्हणून आपण आलात ना म्हणून याच लोही याच देही आपण हा विश्वास ठेवून सेवा कायमस्वरूपी आपण ठेवावी घ्यावी. कारण मी माझ्या असणारा हा सप्ताह तुमच्या गावात केलेला किंवा या जन्मभूमीमध्ये मी केलेला माझ्या
36वा सप्ताह आहे. माझं वय 46 वर्ष आहे. फक्त 9 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत आणि 28 वर्ष हे पाय पंढरपूरला चाललेले आहेत. म्हणून तुम्हाला 100% गुण येणारच आहे अशी आपण ग्रहित आशापेक्षा ठेवू. म्हणून जास्त वेळ न घेतल्यामुळे कीर्तनाबद्दल मी बोलू नाही हे माझ्या मनातली शंका, दुःख आहे, खेद आहे. हे गुरुजी इथं व्यक्त करणं गरजेचं असल्यामुळे वेळेअभावी बोलू नये. पुढच्या वर्षी मला असं धाडस आहे की सगळे आपले गावकरी 8 वाजता पालखी काढतील आणि महाराजाला बरोबर 10ला घालतील. कुठं? तिकडं नाही, इथं कीर्तनाला. नंतर तुम्ही मला तिकडेच पाठवून द्याल. बाहेर पाठवू नका, राहू द्या मला तुमच्या गावात. थोडे दिवसाचा प्रवास मला राहू द्या. राहिलेलं जीवन तुमच्या सकत घडावं म्हणून महाराज करत आहेत. म्हणून भाविकांनी याची नोंद घ्यावी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. शेवटची चाल लई वेळ झाले बहुतेक, त्याच्यामुळे दोषमुक्त होण्यासाठी आनंदाने घोष करा म्हणून तुकोबाराय सांगतात. म्हणून होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर, तोच अवतार इथं समजायचा. आपण प्रत्येक चराचरात जीवात तो अवतार आहे आणि जीवात्माचं असणारं सुख इथं भोगण्यासाठी आपण आलो आहोत. म्हणून जास्त न बोलता महाराज वाचेला पूर्ण विराम देत आहेत. बाकीच्या सूचना आपले योगेश महाराज देतील. भाविकांना मार्गदर्शन देण्यासाठी तो उपस्थित आहेत. कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. प्रत्येकाने महाप्रसाद घ्यायचा आणि दर वर्षाचं निमंत्रण शिव करायचं. महाराज राहू किंवा न राहू. महाराजाची डांगुरी आली का नाही, महाराजाची डांगुरी येणारच आहे. तसं तर मला बाहेरगावला कीर्तन माझी असली की ते शिंग राहते ना, शिंग वाजवत लोक नेतात. राजाला नेल्यासारखं मला लोक वैभवाने घेऊन जातात. मी राजा नाही, लेकराचा असणारा. राजाचा रंग कधी होईल सांगता येणार नाही, पण राजाचं पांघरून घातल्यासारखं जरी वाटलं असेल तर तसं समजून माझ्याकडे यायचं नाही. केवळ आपलं लेकरू म्हणून माझ्याकडे तुम्ही या. एक मी तुमचं लेकरू या नात्याने तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपस्थित आहे. म्हणून महाराज सांगतात, झालेली शिवानंद कुडी प्रमाण एक पंढरी पवन सुधानमंत्रा वैराग्य सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज, सद्गुरू बाबा घेनाथ महाराजांची असणार ही सेवा समर्पित करतो. वाचेला पूर्णविराम देतो. आदरणीय मुंडे गुरुजी, वडवळचं भजनी मंडळ असेल, लिंबोटीचं भजनी मंडळ असेल, धनेगावचे बऱ्याचशा गावचे असणारे लोक इथं उपस्थित आहेत. जवळपास 7 दिवसात दिल्लीहून लोक इथं आले, हैदराबादहून लोक आले, गुलबर्गाहून लोक इथं आले. सगळे असणारे माझ्या भेटी घेत आहेत. म्हणजे भरपूर प्रवास आपला या गडाचा चालू आहे. म्हणून भाविकांना सूचना आहे, आपण या प्रवासामध्ये याल तर याल, नाहीतर वाचाल तर वाचाल, नाहीतर या ठिकाणी आम्ही या माध्यमातून असणारा रक्तदानाचं शिबिर ठेवलेलं होतं. म्हणून असं प्रत्येक कार्याचं आम्ही असणारा समाजहिताचे आम्ही काम करत आहोत. म्हणून प्रत्येकाने या कीर्तनामध्ये, उत्सवामध्ये सक्रिय भाग घ्या. दादा असणारे माझे इथे कीर्तनाला उपस्थित झाले. मला तर आज कीर्तन करायचं नव्हतं, पण लोक म्हणले महाराज तुम्ही प्रसाद इकडे देण्यापेक्षा, बेजार होण्यापेक्षा आपला प्रसाद देणं गरजेचं आहे. आणि या प्रसादासाठी आपलं कीर्तन आहे. प्रसाद सगळ्यांना तयार झालेला आहे. म्हणून प्रत्येकाने प्रसाद घ्यावा. योगेश महाराज सूचना द्या. आपल्या या संस्थांचे पाईक ज्याने आपलं ताईत बांधलेलं आहे दत्ताचं, की महाप्रसादाची यजमान म्हणून त्यांना आपल्या गुरुगादीचा असणारा शाल, श्रीफळाचा असणारा प्रसाद. हॅलो. अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या सोहळ्यातील काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी महाराजांचं कीर्तन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. काही या संस्थांचं सत्कार या ठिकाणी करणं भाग आहे. म्हणून आज ज्यांची 5 वर्ष झाली या ठिकाणी आपल्या दत्तगडावरती आणि अविरत त्यांची पंगत या दत्तगडाला सुपूर्त झाली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच व्यंकटअण्णा कैलवाडे साहेबांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर उपसरपंच परमेश्वर केंद्रे, त्याचबरोबर चेअरमन लक्ष्मण घुमे पाटील या तिघांनाही विनंती आहे, आपण शाल श्रीफळ गुरुवारी महाराजांच्या हस्ते आपण घ्यायचं आहे. जागेवरती बसा, कोणीही जाऊ नका. या ठिकाणी सत्कार होणार आहेत. या अविरत त्यांची महाप्रसादाची पंगत या दत्तगडावरती सुपूर्त झालेली आहे. त्यांचं सन्मान या गुरुवारी महाराजांच्या हस्ते दत्तगडाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती आहे, आपण या संस्थांचा सन्मान आपण घ्यावा. सरपंच व्यंकटअण्णा कैलवाडे, उपसरपंच परमेश्वर केंद्रे, त्याचबरोबर चेअरमन लक्ष्मणजी घुमे यांचा, या तिघांचा सत्कार, 3 मूर्तींचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचा असा आहे, ज्या पद्धतीनं दत्तात्रयांचं रूप आहे, जसं 3 दत्तात्रयांना तोंड आहेत
त्याच पद्धतीने या तिघांचं काम आपल्या या गावामध्ये चालू आहे आणि गुरुवरे महाराजांना विनंती करतो आपण या तिघांचाही सध्या सत्कार आपण करायचा आहे. त्याचबरोबर आमचे गुरुभक्त अर्जुन नारायण यादव बोरफळकर यांचा सुद्धा सन्मान गुरुवरे महाराज करणार आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्या तिन्ही सप्त्याला त्यांचं काही ना काही मदत आपण या गुरुवरे महाराजांना करतात. आपलं चलबुर्ग्याचा सप्ताह असेल, आपल्या या संत कृपा वारकरी संस्थेचा आपला सप्ताह असेल, त्याचबरोबर दत्तगडाचा सुद्धा सप्ताह असेल, त्या तिन्ही सप्त्याला त्यांची उपस्थिती या आपल्या सप्त्याला असते. म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान गुरुवरे महाराजांना विनंती करतो आपण सन्मान आपण करायचा आहे. अर्जुन नारायण यादव बोरफळकर यांचा सुद्धा सन्मान गुरुवरे महाराज करणार आहेत. या आपल्या या सप्ताहाला या तिन्ही सप्ताहाचा ज्यांचा मान किंवा त्यांची वेळ आपण घेतली जातो, अर्जुन नारायण यादव बोरफळकर यांचा सुद्धा सन्मान गुरुवरे महाराजांच्या वतीने होत आहे. त्यानंतर आपल्या बैजनाथजी पाटील खेडा यांना सुद्धा विनंती आपण सन्मान घेण्यासाठी गुरुवरे महाराजांचा सन्मान घेण्यासाठी यायचं. या लवकर या. वैजनाथ पाटील आपले उपस्थिती आहे. पाटील माझ्यासोबत वारी करतात आणि वारी करत असताना एक सामान्य शेतकरी म्हणून वारी करत होते. ते 10वी पास पण नाहीत, पण महाराजांनी काय प्रसाद दिला, त्यांना सरपंच केलेले आहेत. मग ते सरपंच इथं उपस्थित. काल एक सरपंच आले पाटील साहेब आमच्या भेटीला. योगेश महाराजांनी का त्यांच्या गावच्या सरपंचाला मला भेटायला आणले. त्यांनी म्हणले महाराज काय करायचं आहे. एक 10 मिनिट माईक त्याच्या हातात दिलो तर त्यांनी 51,000 रुपये दत्ताच्या गडाला सप्त्यासाठी निधी दिला बरं का. सरपंचाचं टाळी वाजवा. तर हे पाटील अख्खी आपल्या आषाढी वारीची दिंडी कायमस्वरूपी सांभाळतात. तुम्ही काही द्यायचं नाही पाटील महाराजाला. पाटलाला बी माईक द्या, त्यांनी सुद्धा देणार आहेत. सरपंच केलोय म्हणजे माझ्या पश्चाती आमच्या डोंगरजकरची असणार ही दिंडी कायम तुम्ही टिकवावी हीच अपेक्षेसाठी आम्ही आशीर्वाद देत आहोत. जय गुरुदेव. या आपल्या गावचे आपलं खेड्याचे सरपंच वैजनाथजी पाटील यांचा सुद्धा सत्कार गुरुवरे महाराज करत आहेत. आपल्या सप्त्यामध्ये ज्यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं असं श्री हरिभक्तीपरायण रमाकांत महाराज भोसले यांना सुद्धा विनंती आहे आपण संस्थांचं नारळ घेण्यासाठी समोर यायचंय. रमाकांतजी महाराज भोसले यांना सुद्धा गुरुवरे महाराज शाल श्रीफळ या दत्तगडाचा आशीर्वाद देतील. या त्यानंतर वडवड महिला भजनी मंडळ ह्या सकाळी खूप लवकर आल्या आणि आपलं या दिंडीचं जे काही कार्य त्यांनी खूप असं सुंदर त्यांचं तोलामोलाचं सहकार्य आपल्या या दत्तगडावरती ज्या विको वाढवा किंवा ट्रबल द्या गेन द्या असं म्हणण्याची आवश्यकता आली नाही. त्यांचा सुद्धा सन्मान आपलं गुरुवरे महाराज करत आहे.